सोनं होतं 5 क्विंटल. नथ किती किलोची घाला? काय दादा पाटील, नागपुड्या राहते का तिला? ती होईन ना रावणाची बहीण. मर्यादा मर्यादा. एका बाईनं लोणचं चांगलं केलं. डॉक्टर साहेब किती खावा? वय खवणे सर 2 फोडी. वाटीभर लोणचं खाल्लं. हात धुवायच्या आधीच नाक गळू लागलं. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. एक जणाकडे भरपूर पैसे झाले, धोत्रावची इन केली. बंधे गावातले कुत्रे त्याच्या मागे लागले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं, पैसे तर आता पॅन्ट घालता येत नाही आणि लोक पॅन्टीवाले इन करून माया पुढे जाते म्हणून मी धोत्राव केली. मी आणलं आहे ते कष्ट कुत्रे ओढते पटा काढ. येड्यावान करी जाऊ नको तसं. एका बाईची लय मोठं सोनं 2.5 किलोचं मंगळसूत्र गळ्यात भोगीच्या दिवशी घातलं. वजनानं सक्रातीला पहाटच छाती दबून मी अख्ख्या गावाची सक्रात बंद झाली. नाही, मर्यादा नाही सोडायची. प्रमाणात असावं काही पण. कीर्तनातलं प्रमाण प्रमाणात, त्याचं नाव प्रमाण. गाता येतं म्हणून काही बी का. काल्याचं कीर्तन चालू होतं. भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले. आईने विचारलं कृष्णा कुठं गेलता? काय नाही म्हणले, गोपीकडे गेलतो. ती गोपी घरीच नव्हती. लगेच एक जणांना प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि आलं मग फोन करून जायचं ना, चॅटिंग करायची ना, घरी येस का नाही, व्हॉट्सअप करायचं होतं. तसा कोण गेला तू? इतकी बिनलाजी पण आमच्या कीर्तनात असते. पण यजमान त्याला पैसे देतो म्हणून आम्हाला बोलता येत नाही महाराज. संप्रदाय फार मोठा आहे. गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. परिणाम काय होईल सांगू दादा पाटील? भविष्यात आपल्या लेकराला जड जाईल. भविष्यात आपल्या लेकराला लोक दारात उभं राहू देणार नाही. तुमच्या बापाने नालायकपणा केलाय, चलो हट. कुत्र्याला सांभाळतील लोक, आपल्याला सांभाळणार नाही. कारण लोक इतके हुशार झाले, लोकांना साधं समजायचं नाही. इंटरनेट जगे, पावला पावलाला माणसं हुशार येतं. विश्व पाहतात लोक. म्हणून आपल्या चुका इतक्या होऊ नये यांनी आपल्याला नालायक म्हणू नये. आपल्याला कृपा आहे महाराज. दादा पाटील आपण मोठ्या संप्रदायातली माणसं आहे. ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तुपवाडी ती. काय दर्जा आहे आपल्याला वारकऱ्यांचा? किती दर्जा आहे, किती दर्जा आहे, किती दर्जा आहे. त्याच्यामुळे नाही चुका करायच्या आपण. चला कीर्तन सुरू झालं. आज उजळूस तर सोडणार नाही. आता काय पंगत गिंगत तर नाही ना. पुन्हा जाताना एक सलाईन द्या. सुरू झालं कीर्तन. त्या कीर्तनात भगवान बा संन्यासी बसलेला आहे. काका बा संन्यासी बसलेला आहे. चिलाबाळ महाराज, दादा पाटील संन्यासी बसलेला आहे. कीर्तन संपायची वेळ 15 ते 20 मिनिटावर आली. सूर्य ढळत होता. 15 ते 20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. माग फिरून पाहिलं. श्रोत्याचं तोंड पूर्वेकडे होतं आणि महाराजांचं तोंड पश्चिमेकडे होतं. ती परंपराच होती कीर्तनाची. संन्यासी बाबांना असं मागं फिरून पाहिलं. त्यावेळेला ही मंडप नव्हती, जांभळीच्या आंब्याच्या पानाची मंडप होती. शास्ते भाऊ असं मागे फिरून पाहिलं तर 15-20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. मांडी खाली चिमटा होता कोणी साहेब, तर चिमटा काढा. डॉक्टर हुसेन साहेबांनी एकदा खटकन वाजीला मागं पाहिलंच नाही, नुसता असं वाजीला आणि त्याच्या आवाजात सांगितलं भास्करा. भास्करा बाई भेटली होती मग. इतक्या जोरात म्हणले असते काय बाबा. आणि त्यांच्याकडे कार्यक्रम आहे कॉलनीत. आता स्वागत केलं आबांनी मग अशी. त्या चिमट्यातून आवाज निघला भास्करा, हे दिवाकरा, हे प्रकाश देवता, थांब रे, थांब कीर्तन ऐकू दे, थांब थांब कीर्तन ऐकू दे. कीर्तन चालत होत. महाराज महाराज कीर्तन करत होती साहेब. त्या महाराजांनी विचार केला मी एवढे मुद्दे सांगितल्यावर, इतके प्रमाण झाल्यावर 5 वाजल्यापासून सूर्य मावळतो. ही आस्थागत आतापर्यंतची परिस्थिती आहे.
पण आज सूर्य का मावळत नाही? काय टप्परे सूर्याची जायची देवा, काय टप्परे सूर्याची जायची. पण महाराजांनी असं चिमुकलं पोरगं उठलं, त्यानं जांभाळी दिली डॉक्टर साहेब. आणि त्या कीर्तनाची मर्यादा होती, कीर्तन 5ला सुरू करायचं, कीर्तन दिवस माळाला की सोडायचं आणि सगळ्या लोकांनी जेवायचं. एका लेकरानं जांभाळी दिली, ती जांभाळी होती भुकेची. आणि त्या संन्याशी बाबाच्या लक्षात आलं, आपल्या कीर्तन ऐकण्यामुळे लेकरायला भुका लागल्या. पुन्हा एकदा चिमटा वाजिला आणि जाय म्हणले. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकते, तितक्या टायमातच दिवस माळाला. माणसं जेवली. त्या कीर्तनकारांनी संन्याशाला अंथरण टाकलं, स्वतःला टाकलं. काय 10-5 टाळकरी होते त्यांना टाकलं, स्वतःला आसन टाकलं. आणि मग आज झालेला स्वयंपाक, ते पंक्तीतला स्वयंपाक काय असेल ते सगळ्या वारकऱ्याला त्या कीर्तनकाराची मंडळी वाढीत होत्या. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर कीर्तनकारांनी त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकरी संन्याशी, वैष्णव संन्याशी आहे. हा, त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं आणि एकच विचारलं, गुरुवर्य, त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. धीरजगिरी, धीरजगिरी. कोड 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 वागणं होतं संन्यास, अति कोड, राजा माणूस. वारकऱ्यांनी प्रणाम केला आणि विचारलं, गुरु बाबा एक विचारू, आज वेळ कसा संपला नाही हो लवकर? स्मित हास्य केलं साहेब संन्याशाने. वारकऱ्याच्या लक्षात आलं, घोळी इथं गुतलाय. आणि मग विचारलं, धीरजगिरी बाबा, तुमच्या हसण्याचं कारण काय नाही? तुमचं कीर्तन गोड वाटू लागलं, कानाला फार भूक लागली होती, अंतःकरणात फार भूक होती, आणि या तोंडानं मी जेवलो. कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते, कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते. इतकं कीर्तन गोड होतं आणि ते बेट माळू लागलं. म्हणून मी तुमच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना एकदा चिमटा वाजिला आणि त्याला सांगितलं, थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणाची मायवेली? सूर्य थांबायची. पंढरपुरातला मालक थांबू शकत नाही. पंढरपुरातल्या मालकाचा जन्म झाला तर पळभरी. हो, जन्मला राघव, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्माला आले. पळभरी होय स्थिर, माध्यानाशी दिनकर. पळी भाषा पंचांगाची. पळाबवा करणाय हो, व्याप्तिलेशाति जायते, निष्णाम शना सर्वेनाम, पातियाम चक्षुरेव च, यत् प्रिया भवजातेनाम, कलुषात् भवं प्रहारेणम, अष्टभयातिथि प्रहरतयो, कांतिरसयति जायन्ते, लोकमुक्त भय सकल सुधा, छंद पराभय जायन्ते, निष्णातो भय सकल जना, उष्णिर्भय निजायन्ते, माध्यानो प्रातभयो, माध्यानो प्रातभयो, दिवाकरायन संगजना, दिवाकरायन संगजना, दिवाकरायन संगजना. अष्टप्रहारा भयजायं, चतुरप्रहारा दिनत्वयो, चतुरप्रहारा निशातयो, चतुरप्रहारा दिनत्वयो, चतुरप्रहारा निशतयो, मध्याभागं फलकरणाय, मध्यां भागं फलकरणा, भवकरणेषि छन्दजनो, भवकरणेषि छन्दजनो, भवकरणेषि छन्दजनो. नैवं गिरगावकर लिखितं. पुराण सांगते राजू, पुराण सांगते पुराण. विचारीचा ब्राह्मणाला पंचांग, विचारीचा विचार. पंचांग काय गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलं नाही. अपरन्न कालायो वेळा सर्वाति जायतो, धरणी गर्भान कृषीवलानाम, निशायाम पळपळेषु. याचा अर्थ आळंदीतल्या मालकाने सांगितला वेळेचा. सुक्षत्र आणि ओलटे, बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे, परी वेळे की गा. पंचांग वेळेल किंमत आहे. बघाच ना, चांगलं आपलं बघाच ना. तुमचं काय झालं? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भान नीट. आपलं सोडून दिलं, दुसऱ्याचं पेटून दिलं, शेकत बसला, अख्खं जीवन मातीत घातलं. आपलं बघायचं, आपलं 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 जतन करा. चला.
1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. देव नाही थांबू शकत. पळभर फक्त स्थिर झाला. तुम्हाला एक माहिती आहे का, महाभारतातला प्रसंग आहे. जयद्रथ नावाचा नालायक व्यक्ती, 24 लोक नालायक होती महाभारतात. शकुन्या, जयद्रथ्या, दुर्योधन्या, मग दुःशासन्या यायचे पाहुणे आहेत का तुमच्या भागात? हो साहेब, मही फोडायची तुम्ही संघ आल्यामुळे तुमची फोडायची का? माणसले आगे मोळाच्या माशा येतात. या 24 लोकांचं नाव भागवतात जास्त घ्यायचं सांगितलं नाही. शुकाचार्य म्हणले ईशंती चत्वारो नामने भनंगा भय व्याप्तिरोर्वाणी जायते नाम भव भागवते पुराणे परीक्षितास्थित संवादे शुकानुवादे हरे नमः. भणंगा भयवानीवर. भणंग म्हणजे कोण बापू? भिकारी. भिकाऱ्याची वाणी जशी असंतुष्ट असते, अशा वाणीने ह्या 24 लोकांचं वर्णन करायचं. काळ दुर्योधन होता, सुमळ्या देव नालायक होता. दुसरं सांग, काय शकुनीचा पुरुषार्थ होता. अरे शकुनीनं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावलं रे भाडव्या. गौरव कोणी मारले माहितीये? कृष्णाने नाही. आरोप करू नका. संन्यासी बाबा तुम्हाला पण प्रणाम. कृष्णाने मारले नाही, गौरव सख्या मामाने मारले. रावणाचं कोण वाजिलं दादा पाटील माहिती तुम्हाला? रामप्रभू नका. हे माझा राम राम होता. माझा राम रावणाला कशाला मारील? याच्या नालायक बहिणीनं मारले. रावणाच्या नालायक बहिणीनं सीता आणायला लावली. दादा मला एक वहिनी आण. आणि बारकाल्या पोरायला गाणं शिकली. मला वाटतं थुतरीच हाणाव तिच्या. एखाद्याला शिकवायली का चांगली? त्याच्या होटावर मिशा नाही तर त्याला वहिनी काय सांगायची? त्याला माय सांग ना. काय गाणे, हलकट गाणे. काय गाणे होते त्या काळात. गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकावा. मृग नक्षत्रात ओरिजिनल जातवंत शेतकऱ्याच्या हृदयाला पाणी पडते. अरे पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लय तानेल चाचकावानी. ही फक्त पुरावा देतो म्हणायत गाणे म्हणायचे. जुन्या काळातल्या लावण्या पण गोड. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी फुलदिया भंगाला लावणी फुलदिया भंगाला लावणी फुलदिया भंगाला. काय काव्य होत, काय काव्य होत. माझ्या कवित्रीने एक कविता केली साहेब. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून. काय कविता होती. कापसावी न बोले त्याले बोंड म्हणून, हरिनामावी न बोले त्याले तोंड म्हणून. काय कविता होती. काय गाणे होते जातेवर लिहायचे. घाल वारा पिंगा घाल वारा पिंगा पिंगा माझ्या परसात सुखी आहे कोर सांगे आईच्या कानात. आणि काही गाणी. हार हरीला नवरीच्या चोळीवरी हाल्या काढीला. काय कविता. कवी नामदाराची कविता होऊन गेली. तुझ्या शेतात राबत माझी सरली हयात नाही ओढत नांगुर आता 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 उतार वयात. बैल म्हणत मेल्यावरी मला मेल्यावरी मला आता एकदा रुजू दे माझ्या रे कातड्याचे जोडे
म्हणतो शेतकरी राजा, मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. काय कविता होते महाराज. आता कविता, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. ह्याच्यालाही धिंगाणा गाता बघा, गाता गाथा बघा गाथा. बियल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले, जळून नाही जाचीस का असं म्हणत असतात का. गाथा पाय ना, शिवरात्री पर्व काळातले प्रमाण आहेत की नाही ते पहा ना, ते वाचा ना. भंगिरे लिहिलेलं वाची ती, ज्याची वाणी प्रबळ आहे अशांचं काव्य वाचलं पाहिजे, कोणाचं नाही. चला, जयद्रथाने नालायकपणा केला, लात मारली होती अभिमन्यूला. आणि अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला एक काम करा. जयद्रथानं सांगितलं, मला जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. खेवणे सर, अभिमन्यूचा मामा जगाचा बाप होता, जगाचा बाप त्याचा मामा होता. मांडीवर अभिमन्यूचं डोकं तोंडावून हात फिरीला आणि डोळे झाकले, आयुष्य नाही देता आलं. साहेब अर्जुनानं सांगितलं, देवा मी संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन. देवानं सांगितलं, नाही मेला तर मी मरण. पंढरपुरातल्या मालकाला काळजी होती ना अर्जुनाची. भगवंतानं सांगितलं, सूर्यनारायणा एक काम करा, तुम्ही 2 दिवस माळूच नका. 2 दिवस माळूस, वेळ संपलाय का? तुम्ही 2 दिवस माळूच नका. तर सूर्यनारायणानं सांगितलं, देवा मी नाही माळवल्यामुळं वेदाध्ययनाचा वेळ असतो, पूजेचा वेळ असतो, संध्येचा वेळ असतो, सकाळच्या भजनाचा वेळ असतो, सकाळच्या पाठाचा वेळ असतो, ब्राह्मी मुहूर्त स्नानाचा वेळ असतो. ही सगळी वेळ मातीत जातात. संन्यासाचं स्नान, ऋषी स्नान, यती स्नान, देव स्नान, ब्रह्मस्नान, वारकऱ्यांचं स्नान, ग्रस्त्यांचं स्नान, याचे पर्व काळ मातीत जातील. आणि मग मला किंमत राहणार नाही. नाही ऐकलं देवानं, सूर्यानं देवाचं नाही ऐकलं. नाही ऐकलं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं? सुदर्शन आडवं लावलं. म्हणजे सूर्य देवासाठी सुद्धा थांबत नाही. थांबला कोणासाठी? वारकऱ्यासाठी. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. 1 तास 14 मिनिटं. त्या महात्म्याचं नाव होतं धीरजगिरी. आणि कोणाच्या कीर्तनासाठी थांबलाय? ते कीर्तन होतं ठाकूरबुवांचं. साहेब, या ठाकूरबुवा ज्या घोड्यावर बसायचे ते घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं. म्हणून त्या परंपरेतले लोक एकादशी पंचांग पाहून धरीत नव्हते. ते घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. या वारकऱ्याची पत्नी एके दिवशी मृत्यू पावली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिजा माय. एकात एक सांगतो, हरिदास किती मोठे आहेत. दादा पाटील तुम्ही प्रमाण म्हणा. आता वाटून वाटून सगळ्याला. बापू तुम्ही प्रमाण म्हणतात, सोडेल प्रमाण त्यांना म्हणू द्या. गिरिजाबाई नाव होतं. ज्या वारकऱ्याचं घोडं एकादशी धरीत होतं त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव गिरिजा माय. आणि त्या गिरिजा माय वारल्या. मालकाच्या अगोदर गेल्या. चौघाच्या खांदीवर पार्थिव आहे. मातीला कोण होतं? माणसाच्या रूपात शिवजी, माणसाच्या रूपात ब्रह्मदेव आणि माणसाच्या रूपात पंढरीतले मालक प्रेताच्या पुढे चालत होते. का? एरवी प्रेताच्या पाठीमागे चालत असतात, पण वारकरी जर गेला असेल तर त्याच्या पुढे भजने चालत असतात. टँकरनं दारू पेलेला माणूस त्याच्या पोरानं जर 10,000 रुपये दिले तर आपण टाळ नाही वाजवायला पाहिजे त्याच्या मड्या पुढं. आपल्या पिढ्यानं पिढ्या मातीत जात्या. टँकरनं दारू पेली, टँकरनं नाही म्हणले आमचे बाबा वाजित न्यायचे. अरे तुझ्या बाबानं सरे धाबे वाजिलीत आणि तुझ्या बाबा पुढे हातात टाळ आम्हाला नाचायला लावतो रे, घालतो का आम्हाला नरकात? काय महाराज, नाही इतकं नाही लाचार व्हायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे लाचारीची. चला काय सांगू लागलो. पुढे फक्त वारकरी चलत होते आणि वारकऱ्या चिल्याबाळ महाराज हे 3 देव होते. बाईनं थोडीशी मानवरी केली
मेलेल्या बाईनं, डॉक्टर साहेब मेलेल्या बाईनं सुतळी तोडून मानवरी केली तर 3 देव दिसले, पण मालक माणसाईत चलत होते. बाईने विचार केला आपले मालक अंत्यविधीला आहेत का. कवनी सर अशी मानवरी केली, माग पाहिले, तितक्या लोकात मालक म्हणले गिरिजा